या ठिकाणी आपण वर्षश्राद्ध विधीनिमित्त जमलेलो आहोत. सरासरी पत्रिकेवर छापलं जातं पुण्यस्मरण, पण कदाचित पुण्यस्मरण हे टाकणं पत्रिकेवाल्याला सांगायला पाहिजे, एकदा पुण्यस्मरण टाकलं म्हणजे ते पुन्हा पुन्हा पुण्यस्मरण करावं लागतं. म्हणून वर्षश्राद्ध विधी किंवा वर्षश्राद्धाचं पिंडदान असं म्हणायला हरकत नाही. आपण या वर्षश्राद्धाच्या पिंडदानाच्या अनुषंगानं या ठिकाणी जमलेलो आहोत. मग त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा पूर्ण परिवार, मंडलिक परिवार, त्यांनी या वर्षश्राद्ध विधीचं नियोजन आयोजन केलं. ज्ञानेश्वरीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रसिद्ध ओवी आहे. वर्षश्राद्ध का करावं हे 2 मिनिटात सांगते आणि अभंगाकडे बोलते. का करावं वर्षश्राद्ध? ज्ञानेश्वरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबराय अतिशय महत्त्वपूर्ण ओवी वर्णन करून जातात. सकल तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन किजे. या ओवीचा अर्थ असा आहे, मायबापांची सेवा करत असताना आम्ही अगदी आमचा देह जरी वळून टाकला तरी तो कमी पडतो. मला काय सांगायचे लक्षात घ्या, या पुढे जाऊन सांगेन मी. माऊलींनी या ओवीचा अर्थ असा सांगितलेला आहे, मायबापांची सेवा करत असताना अगदी आपण आपला देह जरी वळून टाकला तरी तो कमी पडतो. पण या पुढे जाऊन गरुड पुराण वर्णन करतं की मायबापांची सेवा करत असताना अगदी आपण आपला देह वळून टाकू शकत नाही. नवे नवे तेवढी सेवा आपल्याकडनं होणार नाही. नवे नवे त्यांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकतच नाही. म्हणून आपल्याला जर वाटत असेल मायबापांच्या ऋणातून आपण थोडेफार उतराई व्हावे, त्याकरिता मुलांनी, पुत्रांनी काय करायचं आहे तर गेलेल्या मायबापांचं, गेलेल्या पितरांचं प्रामाणिकपणे पिंडदान करायचं आहे. त्याला मुलांचं, पुत्रांचं परमकर्तव्य असे म्हणतात. नवे नवे गरुड पुराणामध्ये वर्णन आलेले आहे 3-4 अध्यायात. पुण्यनाम त्रायते इति पुत्रहा. पुण्य नावाच्या नरकात जाण्यापासून जे मुलं, जे पुत्र आपल्या मायबापांना, आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना वाचवतात त्यांना पुत्र असे म्हणतात. म्हणून मात्र इतर नाही आपल्याकडनं काही करणं झालं तरी चालेल, पण मात्र 10वा, 13वा आणि वर्षश्राद्ध हे जे 3 प्रकारचे पिंडदान सांगितलेले आहे, ते पिंडदान आपल्याकडनं प्रामुख्यानं होणं हे अतिमहत्वाचं आहे. नवे नवे ते आपलं परमकर्तव्य आहे. करतो म्हणून आपण ते उपकार करत नाही, कारण आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता तेवढाच एक आपल्याकडे मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल.